आयकॉन समोर आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल ऋषिकेश धानावडे. पहिला चेंडू या ठिकाणी पंचांकडे लेग बिफोर विकेटची मागणी केली जाते. पंचांनी मात्र त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलं जात नाही. पहिला चेंडू धानावडेसाठी अर्थातच ऋषिकेशसाठी या ठिकाणी हेमंत गोरुलेचा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूने सुरुवात कामोठे प्रीमियर लीगची पाहायला मिळते. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न. दुसरा चेंडू सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळतोय. सुरुवात अजूनही धावफलकाची आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. तर ज्या अर्थी शिवांश 11 संघाने संकेत 11 संघाला नाणेफेकी करून क्षेत्ररक्षणासाठी बोलवलंय इथे मात्र सुरुवात गोलंदाजीच्या मार्गावरती चांगलं पाहायला मिळते. बॅटीचा या ठिकाणी संपर्क झालाय परंतु क्षेत्ररक्षण तिथे सुद्धा आपल्याला चांगलं पाहायला मिळतंय. अगदी जखडून ठेवलंय. पॉवर प्लेचं षटक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अतिरिक्त 9 खेळाडू फक्त 2 खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात आणि तिथे मात्र अशा प्रकारची गोलंदाजी. 5 षटकांचा सामना. सुरुवात अजून धावफलकाला झाली नाहीये. हेमंतने मात्र चांगली गोलंदाजी केली. आता मात्र खोलवर पद्धतीचा फटका त्याला हेलिकॉप्टरच्या साह्यानं खोदून काढण्याचं काम केलं जाते आणि धावफलक मात्र इथं खुलं केलं जाईल. धावफलक एक धावफलकावरती पाहायला मिळेल. स्ट्राइक रोटेट होताना पाहायला मिळते आणि रुद्राक्ष गोवारी आपल्याला हा फलंदाज या ठिकाणी मात्र नक्की स्ट्राईकवरती येताना पाहायला मिळतोय. अगदी कमी वयाचा खेळाडू परंतु कमी वयामध्ये क्रिकेटच्या पटलावरती मोठं नाव कमवत असताना हा खेळाडूला आपण पाहतोय. नव्हे तर या खेळाडूने नक्कीच तेवढं क्रिकेट या ठिकाणी खेळलंय आणि प्रेक्षकांना मात्र फलंदाजीच्या जोरावरती भोळ पाडण्याचं काम केले. ते फटका सुरेख पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या दिशेने जात असताना स्ट्रेट ड्राईव्हचा फटका या स्पर्धेमधील कामोठे प्रीमियर लीगचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला वहिला चौकार 4 रन. संघनायक संघमालक आयकॉन आयडॉल सर्व खेळाडूंना विनंती असेल आवाजाकडे थोडं लक्ष द्या. तुमची 4 षटकं ही 20 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली पाहिजेत. जर तुमची 20 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली नाही सर्व संघांना त्या ठिकाणी रूल एकच असणार आहे. तुम्हाला अतिरिक्त एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये खेळवावा लागेल. जर 4 षटकं 20 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली नाही तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू या षटकातील रुद्राक्ष काय फटका खेळतोय. गुडघाट एक तमाशा देख. पहिला चौकार त्याच्या बॅटमधून आला आणि आता सुद्धा पाहायला मिळतो या स्पर्धेतील पहिला षटकार रुद्राक्ष गोवारीच्या बॅटमधून आकाशाला गवस निघालं. चेंडू सीमा पार. धावा मिती 6 येईल उत्तुंग. षटकार आक्रमण चढवलं जात आहे. जिथून सुरुवात गोलंदाजीची चांगली झाली त्याला प्रत्युत्तर देण्याचं काम रुद्राक्ष गोवारीच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचेल. तब्बल 11 या आकड्यावरती दुहेरी धावफलकावरती मात्र नक्कीच आपल्याला जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 11 या आकड्याकडे जर लक्ष दिलं तर आपल्याकडे 11, 21, 51, 101, 501, 1001 अशी देणगी दिली जाते. इथे पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 11 धावांची देणगी आपल्या संघासाठी मात्र देताना आपण पाहिले. संकेत 11 या संघासाठी रुद्राक्ष गोवारी चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळालाय. या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिले तर मग आपल्याला दोनही एंडनं मात्र त्या ठिकाणी फलंदाजी करताना खेळाडू पाहायला मिळतील. दुसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्गावरती संघाचा आयकॉन महेश मधने सज्ज होताना पाहायला मिळतोय. डावखुऱ्या फलंदाजासाठी डावखुऱ्या हाताचा गोलंदाजाचा वापर त्या ठिकाणी दुसऱ्या षटकामध्ये केला तर 2 क्षेत्ररक्षक पाठमोरे चेंडूच्या आपल्याला होताना पाहायला मिळतील आणि तोपर्यंत 2 धावा अर्जित केल्या जातील. जिथून सुरुवात ऋषीची मात्र आपल्याला हळूवार पद्धतीने पाहायला मिळाली. आता मात्र बॅटचं आणि बॉलचं कनेक्शन सुरेखरित्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि एक चांगल्या दर्जाचा फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. कलात्मक फटका जिथे स्वतः आपण पाहतोय फर्स्ट स्लिपच्या माध्यमातून शेरी यांना क्षेत्ररक्षण करताना आपण पाहिलं.
महेशवरती आक्रमण चालवण्याचा प्रयत्न केला जातोय, तेवढं एलिव्हेशन फटक्यामध्ये मिळत नाही आहे आणि एक धाव मैदानाच्या आतमध्ये अर्जित केली जाते. लगातार 2 मोठे फटके खेळणारा खेळाडू रुद्राक्ष गोवारी स्ट्राईक एंडवरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. आत्मविश्वास नक्कीच उंचावलेला असणारे पहिली 3 षटकं पॉवर प्लेची षटकं, म्हणजे क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला खुलं पाहायला मिळतं आणि अशा खुल्या क्षेत्ररक्षणामध्ये फटके खेळण्याची संधी मात्र फलंदाजाकडे नक्कीच असते. त्या संधीचा फायदा आता उर्वरित या षटकातील 4 चेंडूंवरती कशा प्रकारे घेतला जाणार, कारण रुद्राक्ष गोवारी या खेळाडूचा जर विचार केला तर ताकद आहे, नजाकत आहे, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळण्याची जी क्षमता आहे ती क्षमता मात्र त्याने पहिल्याच 3 चेंडूंवरती दाखवून दिली आहे. इथे सुद्धा महेश मध्यवर्ती आक्रमण चढवले, चेंडू सीमारेषेच्या दिशेनं नक्कीच क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन मस्तकावरती दस्तक देत असताना चेंडू सीमा पार होईल. 1 बाउन्स चौकार. अगदी 3 चेंडू फक्त फेस केलेत आणि 3 चेंडूंमध्ये तब्बल 14 धावांची खेळी रुद्राक्ष मैदानाच्या आतमध्ये करतोय. इथे गोलंदाजावरती आक्रमण चढवलंय, तो आलाय ना तर तो पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन आलाय की काय, अशी प्रश्नांची भुरळ मात्र या ठिकाणी प्रेक्षक वर्गाला नक्कीच आपटताना पाहायला मिळते. ओहो, बॅटची कडा घेऊन सरळ यष्टीरक्षकांच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. पहिली विकेट आपला कामोटे प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि एक मोठा धक्का, मोठा हादरा मात्र इथून संघाला बसताना पाहायला मिळतोय. महेश मदने ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि आपल्या गोलंदाजीची धार मात्र इथे चौकार खाल्ल्यानंतर दाखवून देत असताना एक मोठा गडी बाद करण्याची मात्र संधी इथून संघाला उपलब्ध करून दिलेली शिवांश 11 संघ सामन्यामध्ये थोडीशी वापसी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय दीपक शिंदे जे संघ मालक आहेत ना, बी आपण बोलतो की लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. तुम्ही त्यांच्या टी शर्टवरती पहा, त्यांनी संघ मालकाचं नाव टाकलं नाही, त्यांनी टी शर्टवरती टाकले लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी. या महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तरी संतांची भूमी, छत्रपती शिवरायांची भूमी, छत्रपती संभाजी राजांची भूमी, जगावं कसं शिकवावं, मरावं कसं शिकवावं, त्या 2 शूर राजांची भूमी आणि तो मराठीचा अभिमान की मराठी असे आमुची माय बोली, जरी आज ही राज्य भाषा नसे सौंदर्य या माऊलीला, परंतु यशाची पुढे उच्च आशा असे, असं म्हणून मैदानाच्या आतमध्ये जाऊया जिथे षटक आपण 2 पाहतोय महेश मदने यांच्या हातातून गोलंदाजीच्या मार्कवरती असताना. हलक्या हातानं ऑफसाईडच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न, एक धाव घेतली जाईल. महेशनं विकेट घेतल्यानंतर मात्र फलंदाज त्या ठिकाणी हळूवार पद्धतीने प्लेसमेंट करण्याचा जो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहे तो तिथे पाहायला मिळतोय आणि धावफलक आपण पाहतोय 19 आकड्यावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. ते चांगला स्ट्रोक आपल्याला दरम्यान पाहायला मिळतोय. ऋषी धनावडे, एक धाव घेतली जाईल. नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय मकरंद भगत, मकू या नावाने ओळखलं जातो हा खेळाडू आणि मैदानाच्या आतमध्ये, परंतु शेवटच्या चेंडूवरती हलक्या हाताने एक धाव ऋषीने त्या ठिकाणी घेतली आणि धावफलक आपण पाहतोय 20 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचले. वा फलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती आहे, आपला जो 12वा खेळाडू आहे ना त्या खेळाडूला बाकीच्या इतर खेळाडूंची नावं माहीत असणं फार गरजेचं आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये मकू फलंदाजीसाठी येत आहे. जो 12वा खेळाडू तो चुकीची नावं सांगतोय. काय सुरुवातीपासून जर असं झालं तर मग एखाद्या चांगल्या खेळाडूला त्या ठिकाणी बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फलंदाज अशा गोष्टींपासून वंचित राहावं लागतं. तर त्या चुका आपल्या आयोजनाच्या माध्यमातून व्हाव्या नकोत, त्यामुळं ही विनंती असेल. जय पाटील 40+ खेळाडू आहे. पनवेल प्रीमियर लीग असू द्या, कामोटे प्रीमियर लीग असू द्या, 40+ कुठलीही स्पर्धा असू द्या, प्रामुख्याने ज्या खेळाडूचं लक्ष मात्र सर्व ओनर लोकांकडे वेधून घेणारा हा खेळाडू आहे. रिव्हर्सिपचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे लेग बिफोर द विकेटची मागणी केली आहे,
परंतु इथे मात्र डॉट पद्धतीचा चेंडू टाकलाय आणि एका नवतरुण खेळाडूला, एका अनुभवी खेळाडूनं पहिल्या चेंडूवरती गोलंदाजीची धार दाखवत असताना निस्तब्ध करून ठेवलाय. फिरकीचा जादूगर, इथे फटका चांगला सुरेख आहे. इथे मात्र झेल होईल आणि ऋषी धनावडे यांची खेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आपल्याला येताना पाहायला मिळेल. विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. थांबा फलंदाज थांबा, आपण चेक करूया. या ठिकाणी मागणी केली जाते. तिसरे पंचांना विनंती असेल, तिसरे पंच या, इतर कुणीही बोलू नका. या ठिकाणी पहा, जी फक्की आहे, बाउंड्री लाईन आहे, तिथे पाय टच झालेला होता क्षेत्ररक्षकाचा, त्याच्यामुळे मात्र इथून थांबवण्यात आलं. कारण प्रेक्षक वर्गाने पाहिलं होतं हा षटकार आहे आणि फलंदाज ऋषी दानावडेला मात्र त्या ठिकाणी थांबवलं जाते. कारण आपण पाहतो कामोट्यामधील जो प्रेक्षक वर्ग आहे ना, तो प्रेक्षक वर्ग मात्र खूप खूप हुशार प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतोय. त्यांनी अगदी त्या ठिकाणी पाहिलं होतं आणि पाहिल्यानंतर मात्र या ठिकाणी आमच्या समालोचन कक्षाकडे प्रेक्षक वर्गाने धाव घेतली. त्यांनी सांगितले की हा षटकार आहे, तुम्ही चेक करा. कारण अशा स्पर्धेमध्ये प्रेक्षक वर्गाचा मान मात्र त्या ठिकाणी मोठा आपल्याला पाहायला मिळतो. जिथे विकेटचं पतन होताना पाहायला मिळत होतं तिथे मात्र त्या 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर ऋषी धनावडे एक आक्रमक खेळी खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावफलकावरती तब्बल धावा 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आता मात्र आपण पाहतो ऑन साईडला चेंडूला खेळून काढले. दरम्यान त्या ठिकाणी 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केले जातील. इथे मात्र ताळमेळ सुरेख पाहायला मिळाला. एका बाजूला मकरंद आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला ऋषी धनावडे ही जोडी पाहायला मिळते. गुड रनिंग द बिटवीन विकेट नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आता मात्र आक्रमण चढवलं जाते. जिथे षटक क्रमांक 3 चालू आहे, 3 चेंडूमध्ये 8 धावा वसूल केल्यात. रिव्हरशिपचा आश्रय इथे मात्र क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत असताना चेंडू सीमारेषेच्या दिशेने सरळ धाव घेतोय आणि चेंडू मात्र सीमारेषा ओलांडून चिरून भेदून जाईल. 4 धावांसाठी आपल्याला पाहायला मिळतोय चौकार. आता मात्र कलात्मक फटके मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. चांगली रणनीती मात्र तिथे पाहायला मिळते आणि तब्बल 32 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. तिथे षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि आक्रमण चढवलं जातं. इथून मात्र धावांची जमाजमा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये संकेत 11 या संघाकडून होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण पाहतोय त्या ठिकाणी रिव्हरशिपचं अस्त्र काढण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु इथून मात्र फटका फसतोय. डॉट पद्धतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र वारंवार बदल केला जातोय. रिव्हरशिपचा प्रयत्न इथून ऋषीकडून केला जातोय आणि त्यासाठी मात्र बघा आपण पाहतोय लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये घेऊन मात्र आपण तडम्यांच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक लावला जातोय. आता पुढे सरसावून फटका खेळलाय. 1 धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फेकी मात्र त्या ठिकाणी थोडीशी खराब होताना पाहायला मिळते आणि 2 धावा चोरल्या जातात. इथे मात्र हरणाची गती मात्र नक्कीच पाहायला मिळाली. 2 धावा अजून अर्जित केल्या जातील. 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
एक चांगला स्कोर आतापर्यंत उभा केलाय. जरी रुद्राक्ष गोवारी मैदानाच्या बाहेर गेला असला तरी त्याची कमी इथून ऋषी धानावडे यांनी मैदानाच्या आतमध्ये बघू दिलेली नाही. कारण सर्वप्रथम आपण 3 चेंडू डॉट खेळताना त्याला पाहिलं, परंतु तदनंतर मात्र धावांची जमावजमाव करत असताना चांगल्या प्रकारचे फटके त्याच्या बॅटमधून येताना आपण पाहिले. एक षटकाराच्या साहाय्याने मात्र त्याने धावफलक नक्की पुढे एक चौकार खेळलाय, 2 दुहेरी धावा, एक सिंगल, असं धावफलक मात्र पुढे नेण्यामध्ये एक मोलाचा हातभार आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपलंय आणि धावफलकावरती 34 धावा लागल्या गेल्यात. 5 षटकं कंपल्सरी मात्र या स्पर्धेचा आपल्याला नियम पाहायला मिळतो. 4 कुठलेही गोलंदाज तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून 4 किंवा 4 पेक्षा जास्त तुम्ही 5 गोलंदाजांचा सुद्धा वापर करू शकता. इम्पॅक्ट 5 गोलंदाज कंपल्सरी. पाच गोलंदाजांचा वापर करावा लागेल. प्रशांत गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. इथे मात्र मकरंद भगत बॅटची काळा घेऊन अगदी सीमारेषेच्या दिशेने चेंडू येताना पाहायला मिळतोय. दीपक शिंदे चेंडूला अडवले, तोपर्यंत 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. रनिंग इथे मात्र चांगलं पाहायला मिळते. अगदी डोक्यावरती तळपणारा सूर्यदेव जरी असला तरी मैदानाच्या आतमध्ये मात्र धावांची जमवाजमव करत असताना इथे धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 36 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. आता मात्र फटका सुरेख पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, ताळमेळ चुकला जातोय आणि इथे मात्र धाव घेतल्या ती सीमारेषेच्या दिशेने चेंडू जात असताना आपण पाहतोय. दरम्यान 2 धावा इथे सुद्धा अर्जित केल्या जातील. चिन्मय आणि आपण क्षेत्ररक्षक पाहतोय, 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये मात्र तिथे ताळमेळ निसरताना पाहायला मिळतोय. दरम्यान जीवदान मिळतंय. पुढचा चेंडू टाकला बॅटच्या रडारमध्ये चेंडूला येताना पाहतोय. दरम्यान एक धाव घेतली ऋषी धानावडे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला जातोय आणि क्षेत्ररक्षण खराब होताना पाहायला मिळतो. तोपर्यंत 2 धावा अर्जित केल्या जातील. एका धावेने मात्र धावफलक पुढे सरसावताना पाहायला मिळतो. 3 चेंडूवरती 3 दुहेरी धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलक मात्र रुद्राक्ष गोवारी जरी मैदानाच्या बाहेर गेला असताना तरी मात्र इथे धावा येणं या 2 फलंदाजांकडून जे महत्त्वाचं आहे ते येताना पाहायला मिळत आहेत. चांगला फटका पाहायला मिळतो. पॉईंटच्या दिशेनं लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. पूल केलाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे सुद्धा आपल्याला 2 धावा अर्जित करताना पाहायला मिळतील. हरणाची गती, चित्त्याची चपळा या 2 चित्त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिली आहे. शेवटपर्यंत धावांसाठी मात्र नक्कीच आपल्याला जो आटापिटा पाहायला मिळतोय, जीवाचं रान करून धावा जवण्याचं काम. कारण या स्पर्धेतील पहिला सामना जरी असला तरी फलंदाजी करण्यासाठी त्या ठिकाणी पाचारण केलं होतं आणि पाचारण केलं असताना असा मोठा सामना मात्र त्या ठिकाणी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत असताना चेंडू आपण पाहतोय सीमारेषेच्या दिशेने जाताना इथे सुद्धा 2 धावा मैदानाच्या आतमध्ये अर्जित करताना. या आधीच्या चेंडूवरती जे घडलं ना तेच या चेंडूवरती घडलंय की काय असं म्हणायला लागेल. 5व्या चेंडू 1 रन शॉट, 1 धाव शॉट पाहायला मिळते. मकरंद भगत यांच्या माध्यमातून 1 धाव शॉट आणि पंचांचा इथे या ठिकाणी मुख्य पंचांना आपण पाहतोय. दीपक पाटील साहेबांचा या ठिकाणी नक्कीच, चोरगे साहेबांचा या ठिकाणी मात्र नक्कीच. येस, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. या षटकातील शेवटचा चेंडू, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल टिपला जाईल. या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहतोय संकेत 11 संघाला लागणारा दुसरा धक्का मकरंद भगतच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धक्का क्रमांक 2. मकरंद भगत बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानाच्या आतमध्ये पाणी पाठवा प्लीज, पाणी पाठवा मैदानाच्या आतमध्ये. पहा 4 षटकांचा खेळ झालाय आणि मी ग्लिस्टर ब्लास्टर आणि आयडियल 11 या 2ही संघांना विनंती करतोय.
ग्लिस्टर ब्लास्टर आणि शिवांश आयडियल 11 या दोनही संघांना विनंती असेल की हे षटक संपल्या लगेच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. त्रेचाळीस 43 रन ऑन स्कोअरबोर्ड आपण पाहतोय. 4 षटकं संपल्यात आणि आयोजन कमिटीच्या माध्यमातून आलेल्या प्रेक्षक वर्गांना सर्व खेळाडूंना विनंती असणारे या ठिकाणी नाश्त्याची सोय मात्र नक्कीच केलेली आहे. तरी सर्वांनी या ठिकाणी येऊन नाश्ता करावा. नाश्ता सर्वांसाठी आहे. विजय राणा नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि गोलंदाजीसाठी बड्डे बॉय 50 तोला मंगेश तनपुरे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळत आहे. फास्ट अँड फेरियस चित्रपटातील नायक आहे तो मंगेश. पहिला चेंडू मंगेश तनपुरे यांचा. ऋषी धानावडेसाठी काय फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न परंतु काय कलात्मक स्ट्रोक आक्रमण पाहायला मिळालं परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी आहे मैदानाच्या आतमध्ये अशा ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. त्याला अनुसरून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव येताना पाहायला मिळते. 44 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचत आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती विजय राणा. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बुड लेंथ स्पॉट वरती आदळणारा चेंडू सरळ यष्टीरक्षकांच्या हातामध्ये विसवणारा आणि या चेंडूवरती अफाट वेग पाहायला मिळाला. वेगानं मात्र नक्कीच त्या ठिकाणी बीट केलं जाते. डॉट पद्धतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. शेवटचं षटक हाणामारीचं षटक म्हटलं जातं परंतु इथे चिकाटीची गोलंदाजी पाहायला मिळते. तो आत्मविश्वास पाहायला मिळतोय परंतु इथे विजय राणा थांबणार नाहीये. चेंडूला सरळ भिरकावून दिले सीमारेषा पार. एक उत्तुंग गगनभेदी गगन भरारी स्ट्रोक पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी षटकार आणि वेगाने धावफलक पुढे जात आहे. 50 आकड्यावरती या स्पर्धेतील 50 पार करणारा पहिला संघ आपला संकेत इलेवन पाहायला मिळतोय. धावांची 50 कंप्लीट होते आणि एक चांगला स्कोर आतापर्यंत धावफलकावरती उभा केलाय. शिवांश 11 या संघाने फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. ते आव्हान स्वीकारले आणि त्याला साजेसं उत्तर आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून इथून मात्र संकेत 11 हा संघ देताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील केलं जातं लेग बिफोर द विकेट आणि लेग बिफोर द विकेटचं पतन इथून होताना पाहायला मिळते. लेग बिफोर द विकेट म्हटलं ना की मग 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन अँड विकेट सिटिंग. या तीनही गोष्टींचा मेळ बसला की मग मात्र पंचांचं बोट आकाशाकडे उंचावलं जातं आणि तीच गोष्ट झाली. आणि ही संपूर्ण टीम बांधण्याचं काम अर्थातच संकेत 11 ही टीम बांधण्याचं काम ज्यांनी केलं ना तो खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतोय. ॲडी कांबळे. संकेत 11 या संघाची बांधणी करून कामोटे प्रीमियर लीगच्या या मैदानावरती अगदी आपण पाहिलं मोठमोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो. मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता शरीरयष्टीचा जर विचार केला तर नक्कीच या मैदानावरती आतापर्यंत मोठमोठे फटके खेळलेत सुद्धा. आणि आता उर्वरित 4 चेंडू 2 चेंडूंचा अजून खेळ शिल्लक असणारे 4 चेंडूंचा खेळ झालाय. आता कशा प्रकारे इथून मात्र फटके खेळले जाणार. बॅटच्या राडरमध्ये तेवढा काही चेंडू आला नाही. बॅटची हलकीशी कडा फस्टिपच्या माध्यमातून महेश मदने चेंडूला घेताना आपल्याला पाहायला मिळतील. उचलतील तोपर्यंत 1 धाव. या षटकामध्ये
एक मोठा फटका आल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवरती असताना स्वतःला सावरले. शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो या पूर्वार्धामधील मंगेश तनपुरे. आणि इथे आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये अजून थोडासा बदल केला जातोय. खोलवर पतीचा चेंडू, क्षेत्ररक्षकाला अनुसरून टाकलेला चेंडू, एक धाव घेतली जाते आणि इथे चुकी होताना आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. आणि या स्पर्धेमधील पहिल्या सामन्याचा पूर्वार्ध, अर्थातच जी मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते शिवांश 11 वर्सेस संकेत 11, दोन संघांचा पूर्वार्ध इथे मैदानाच्या आतमध्ये संपतोय. आणि 53 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. संकेत 11 प्रथम फलंदाजी करत असताना आणि शिवांश 11 या संघासमोर 54 धावांचं लक्ष ठेवलं गेले. विनंती करतोय ग्लिस्टर ब्लास्टर आणि आयडियल 11 संघनायक, कुठल्याही प्रकारचा वेळ घेऊ नका. नाणेफेकीच्या कौलसाठी लगेचच टॉस का बॉसमध्ये या, लगेचच विनंती करतोय. चला आयडियल 11 आणि ग्लिस्टर ब्लास्टर. आमचे सन्माननीय मित्र महेंद्रजी चौधरी यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावरती आगमन होतंय. खूप खूप असं सहर्ष स्वागत. पहा, प्रत्येक कर्णधाराला विनंती असणार आहे, ज्यावेळेस तुम्ही नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी येता त्यावेळेस तुमची प्लेइंग लिस्ट जी आहे 11 खेळाडूंची प्लेइंग 11 ती लिस्ट तुम्ही या ठिकाणी सबमिट करणं फार गरजेचं आहे. आणि मी विनंती करतोय ग्लिस्टर ब्लास्टर आणि आयडियल 11 संघ दोनही संघ नायकांना वारंवार आवाज दिला जातोय नाणेफेकीसाठी. त्यामुळं दोनही कर्णधारांना विनंती असणार आहे की नाणेफेक करण्यासाठी आपण इथे येणं फार गरजेचं असणार आहे. ग्लिस्टर ब्लास्टर संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. आयडियल 11 संघाला विनंती असेल, आयडियल 11 संघ चला आवाजामध्ये थोडासा बदल करूया आणि वळूया आपल्या संतोष जाधव सरांच्याकडे, जिथून या स्पर्धेचा उत्तरार्ध अर्थातच या 54 धावांचं लक्ष्य कशा प्रकारे पार केलं जाईल ते ऐकूया त्यांच्या आवाजामधून. हॅलो, धन्यवाद जेडी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकनेते दिबा पाटील यांच्या स्मृतीस वंदन करून आजच्या कामोठी प्रीमियर लीग 2025 पर्व 4 या ठिकाणी मी स्वतः संतोष जाधव सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. तर या ठिकाणी आपण बघतोय पहिला सामना चालू आहे शिवांश 11 विरुद्ध संकेत 11. या ठिकाणी पहिला क्षेत्राचा खेळ संपलाय. पहिल्या क्षेत्राच्या समाप्तीनंतर अवघ्या 5 षटकामध्ये 53 धावा उभारल्या आणि 54 धावांचा पाठलाग करायचा तो मात्र शिवांश 11 संघाला. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल चला संकेत 11 ताबडतोब क्षेत्ररक्षण पांगून घ्या.
तसेच शिवान शिलवण आपली सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायचे. यानंतर होणारा सामना असेल तो ग्लिस्टर ब्लास्टर विरुद्ध आयडियल 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवायची आहे, नाहीतर पॅनल्टीला सामोरे जावे लागेल. आयोजकांकडून तुम्हाला सूचना देण्यात येत आहे. KPL 2025 मोठा सामना, पहिला फेरीला मोठा सामना आपल्याला समोर येतो. तो शिवान शिलवण विरुद्ध संकेत 11. या ठिकाणी पहिल्या क्षेत्राचा खेळ संपला आहे. 54 धावांचा पाठलाग मात्र करायचा आहे तो शिवान शिलवण संघाला. पाहायचं कशा प्रकारे पाठलाग करतील शिवान शिलवण संघाचे फलंदाज. या ठिकाणी दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यायचे. या ठिकाणी 20 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. 20 मिनिटामध्ये आपण 5 षटकं कंप्लीट करायचे आहेत. टायमर इथे ऑन केला जाईल. त्यानंतर तुम्हाला 20 मिनिटामध्ये 5 षटकं कंप्लीट करायचे आहेत, नाहीतर या ठिकाणी पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांची नोंद घ्यायची आहे. तर पाहायचं सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना दिसते. स्ट्राईकला खेळतो शिवान शिलवण संघाचा आयकॉन खेळाडू महेश मदने, आणि त्या साथीला मात्र नॉन स्ट्राईकला खेळतो मात्र स्वतः कर्णधार हेमंत गोरले. तो वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने पहिली षटक घेऊन येतो तो मात्र गोलंदाज ऋषी धनावडे. या ठिकाणी पाहायचं सामना लवकर चालू होईल. स्वतः गोलंदाज ऋषी शतरक्षण पांगवताना दिसून या ठिकाणी मोठा सामना पाहायला मिळतो. पहिलाच सामना एक मोठा सामना, नक्कीच दोन्ही संघामध्ये मोठी लढत. तर पंचांचा इशारा होता. या ठिकाणी सामन्याला सुरू होते. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करेल. पहिला चेंडू ऋषी यांचा. पहिला चेंडू उजव्या बाहेरचा चेंडू, खराब चेंडू, आणि अवंत धावेने खातं उघडते शिवान शिलवण संघाचं. एका धावेने धाव फलकावर धाव मात्र लागते ती एका धावेने श्री गणेश होतो तो शिवान शिलवण संघाचा 54 धावांचा पाठलाग करताना. तर पुन्हा एकदा ऋषी तयार असेल गोलंदाजीला. समोर मात्र फलंदाज एक धडाकेबाज नावाजलेला असा फलंदाज महेश मदने. तर पुन्हा एकदा सामन्याला सुरू होते. ऋषी राईट आर्मवर विकेट मारा करेल. समोर असलेला फलंदाज महेश यांना ब्लॉकमध्ये चेंडूला खोदून दिलं. त्या ठिकाणी पाहायचं एक धाव तर नक्की मिळतं, धावून काढतायत. दुसऱ्या धावसाठी धाव तर का पाहायचंय.
आणि बघता बघता मला वाटतं त्या ठिकाणी धावची होण्याचा प्रयत्न पंचांकडे दान मागतायत आणि या ठिकाणी पंचामध्ये तिसऱ्या पंचांची मागणी करतायत. पाहायचंय सुंदर आणि मिलिंद विकेट होती दोन्ही फलंदाजांमध्ये. या ठिकाणी थोडासा धोका पत्करावा लागला असता. पाहायचं या ठिकाणी निर्णयाने बाकी आहे. या ठिकाणी तिसरं पंच स्क्रीनवर चेक करताना रनआउट आहे की नाही लवकर निर्णय आपल्या समोर येईल. आणि या ठिकाणी एक मोठा धक्का बसतोय शिवांश इलेव्हन संघाला. आयकॉन माघारी परतताना दिसतोय महेश बंदे यांच्या स्वरूपात. पहिला धक्का मिळतोय तो शिवांश इलेव्हन संघाला. कव्हरच्या दिशेने मारलेला फटका त्या ठिकाणी अतिशय चपळाईने धावण्याचा प्रयत्न केलेला. हॅलो महेश बंदे बाद होते. कुठेतरी घाई अंगलटी येताना दिसते ती महेश बंदे यांचा. 2 धावा चपळाईने काढण्याच्या नादात पहिला धक्का मात्र गमावा लागतो तो शिवांश इलेव्हन संघाला. 54 धावांचा पाठलाग करताना कुठेतरी वाटलं होतं महेश बंदे एक मोठी खेळी करेल परंतु कुठेतरी धावची स्वरूपात बाद होताना पहिला धक्का मात्र बसतोय तो शिवांश इलेव्हन संघाला. तर पाहायचं महेश बंदे यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. आणखी एक मोठा धडाकेबाज असा फलंदाज त्याचं कामोटे नगरीमध्ये एक मोठं नाव आहे तो मात्र चिन्मय साळुंके. एक मोठी जबाबदारी असेल आपल्या संघासाठी ती मात्र चिन्मय साळुंके याच्यावरती खांद्यावरती मोठी जबाबदारी घेऊन मैदानामध्ये उतरताना दिसतोय. स्ट्राईकला खेळेल तर सामना गोलंदाजी करेल तो मात्र ऋषी धनावडे. एक यशस्वी गोलंदाज म्हणावं लागेल ते ऋषी यांना. तर पुढचा चेंडू राईट आर्म वर विकेट मारा करेल पंचांनी डाव्या बाजूने. फुलटा प्रकार चेंडू चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू मात्र आता सीमेरेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आणि शिवांश इलेव्हन संघासाठी येणारा हा पहिला चौकार. या चौकाराने मात्र संघाची धावसंख्या भर पडते. संघाची धावसंख्या मात्र होते ती 1 गडी बाद. 6 1 गडी बाद 6. पाहतो आपण शिवांश इलेव्हन 54 धावांचा पाठलाग करतोय. पुढचा चेंडू ऋषी यांचा चिन्मय यांना खोलवर पद्धती चेंडू काही समजलं नाही तो चिन्मय यांना जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र फसतो. चेंडू मात्र निर्धाव जातो तो विकेट किपर ॲडी यांच्या हातामध्ये. आणि निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते ते ऋषी यांच्याकडून. चांगलं कमबॅक ऋषी यांच्याकडून. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन ऋषी धडक्या फलंदाज चिन्मयाला पुन्हा एकदा त्याच प्रकार चेंडू जोरदार प्रयत्न होता. वारंवार चेंडू मात्र बीट होतो तो चिन्मयांना. तर यानंतर होणारा सामना असेल तर ग्लिस्टर ब्लास्टर विरुद्ध आयडल 11. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी नाणेफेकीसाठी तयार. आणि नाणेफेकीचा कौल नाणेफेक केलेला जाईल ते आमचे कमिटी मेंबर अरविंद काका यांच्या हस्ते. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात जोरदार फटका मारला त्या ठिकाणी 1 धाव तर नक्कीच मिळणार आहे. तेवढं चांगलं क्षेत्र विजय राणा यांच्याकडून चांगली थ्रो फेक. एका धावावर मात्र समाधान मानावं लागेल ते चिन्मय यांना. एका धावने संघ मात्र पुढे जातोय. संघाची धावसंख्या होती 7 पहिलं षटक चालू असताना ना आता मात्र स्ट्राईकला येत होतो स्वतः कर्णधार शिवांश इलेव्हन संघाचा हेमंत गोरले. एक मोठं नाव या रायगडमध्ये ज्याने आपलं मोठी छाप पाडली तोच हा फलंदाज गोलंदाज म्हणून त्याला ओळखला तो हेमंत गोरले. प्रथमतः स्ट्राईकला खेळताना समोर गोलंदाज मात्र ऋषी धनावडे. पॅडल स्वीप करणारा प्रयत्न डाव्या यशीच्या बाहेरचा जाणारा हा चेंडू आणि चेंडू मात्र जातोय विकेट किपर ॲडी यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू चांगली चेंडू फेक आतापर्यंत पाहायला मिळाली ती ऋषी यांच्या मार्फत. अतिशय संत गतीने सुरुवात म्हणावं लागली शिवांश इलेव्हन संघाची. एक गडी गमावा लागले तो महेश बंदे यांच्या स्वरूपात 54 धावांचा पाठलाग करताना. तर या ठिकाणी आपण पाहतोय स्क्रीनवरती आयडियल 11 विरुद्ध ग्लिस्टर ब्लास्टर दोन्ही संघाचे कर्णधार
टॉस का बॉसमध्ये नाणेफेक करताना दिसत आहेत आमचे कमिटी मेंबर अरविंद काकांच्या हस्ते नाणेफेक होताना दिसतोय. पाहायचा नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूला लागतो या ठिकाणी. तर मला वाटतंय नाणेफेकीचा कौल लागतो तो मात्र आयडियल 11 यांच्या बाजूने. लवकर लवकर आपला निर्णय आहे तो कमिटीपर्यंत पोहोचवायचा आहे आयडियल 11. तर पाहायचं सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते या ठिकाणी. पहिल्या षटकाचा खेळ संपला. अतिशय सुंदर सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल ऋषी धनावडे यांच्या मार्फत. एक गडी मात्र बाद झाला तो महेश मदने यांच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या झाली ती 7. कोण आहे नाही रोहन येतात आमकडे. रोहन तो वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने दुसऱ्या षटक घेऊन येते तो मात्र गोलंदाज रोहन. हाही एक मोठा फलंदाज गोलंदाज म्हणून त्याला ओळखला जाते. एक ऑलराऊंडरची भूमिका निभावताना दिसतो तो रोहन. आणि त्यासमोर मात्र असेल ज्याने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतलाय तो फलंदाज चिन्मय साळुंके. एक मोठी जबाबदारी असेल ती चिन्मयवरती. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. महेश मदनेसारखा मोठा फलंदाज बाद झाला त्यानंतर मात्र कुठेतरी आपल्या संघाच्या धावा सांभाळण्याची जबाबदारी मात्र घेतली ती चिन्मयाने. आणि पूर्णपणे जबाबदारी मात्र पार पाडावं लागेल चिन्मयाला. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची या ठिकाणी. बराचसा उशीर झाला आहे. सकाळपासून आपण पाहतोय पहिलाच सामना चालू आहे या ठिकाणी. अजून बरेचसे सामने खेळवण्यात येणार आहे. तर पाहायचं आहे वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन येते तो रोहन तामखंडे. पंचांच्या उजव्या बाजूने राईट राऊंड विकेट मारा करेल तो मात्र सलामी फलंदाज आहे तो चिन्मयाला. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटने फटका मारण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. पहिला चेंडू मात्र जातो निर्धाव चेंडू मात्र आपली सुरुवात करतो तो मात्र इथे गोलंदाज रोहन. चांगली सुरुवात म्हणावं लागेल ती संकेत 11 संघासाठी ती मात्र रोहन ह्याची. तर पुन्हा एकदा रोहन तयार असेल खेळायला तो मात्र चिन्मय. आकुटाप्यात चेंडूला पूल केला त्या ठिकाणी. एक धाव तर नक्की धावून काढतात त्या ठिकाणी. पाहायचं झेल खाली येतोय का ऋषी. झेल काही होऊ शकला नाही तोपर्यंत बघता 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल दोन्ही फलंदाजामध्ये. अशाच प्रकारची धावा जमवण्याची गरज असेल ती शिवांशी 54 धावांचा पाठलाग करताना. या ठिकाणी 2 धावांनी संघाची धावसंख्या भर पडते. संघाची धावसंख्या मात्र होते ती 9. एक गडी बाद 9. पुन्हा एकदा रोहन तयार. समोर असलेला फलंदाज चिन्मयाला फुलटार प्रकार चेंडूला भिरकवलेला ऑफच्या दिशेने त्या ठिकाणी पाहायचंय. नोचा इशारा येतो या ठिकाणी. आणि हा खराब चेंडू. 2+1 एकूण 3 धावा या ठिकाणी मिळत आहेत. अतिशय खराब चेंडू म्हणायला लागेल. रोहनच्या कमरेच्या वरच्या बाजूने असला चेंडू काही चेंडूवरती नियंत्रण मात्र नव्हतं ते रोहन यांचं. आणि या ठिकाणी आता मात्र हा चेंडू असेल तो फ्री हिट. त्यात सामना मात्र करेल तो चिन्मय. एक संधी असेल चिन्मयला या चेंडूवरती मोठा फटका मारण्याची. पुन्हा आता फुलटार प्रकारे चेंडू त्या पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. एक धाव तर नक्की धावून काढता रुद्राक्षांचा चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षण करण्याचा. आणि त्या ठिकाणी मात्र एकच धाव मिळते. आणि एक धावाने संघ धावसंख्या होते ती 13. धावसंख्या होती ती 13. दुसरं षटक चालू असताना रोहन तामखंडे यांच्या मार्फत कुठेतरी धावा रोखाव्या लागतील रोहनला. तसेच धावा जमावा मात्र लागतील ती हेमंत गोरले आणि चिन्मयांना. फुलटा प्रकार चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र उजव्या भारता चेंडू. पंचांचा इशारा मात्र या ठिकाणी येतो खराब चेंडू. या अवंत धावेने संघ मात्र 1 धावेने पुढे सरताना दिसतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती ती ऋषी धनावडे यांनी. त्यानंतर मात्र आलेला हा रोहन. पहिला चेंडू चांगला पद्धतीचा चेंडू होता. त्यानंतर मात्र एक खराब चेंडू 9 पद्धतीचा चेंडू होता. आणि आता मात्र एक खराब चेंडू पुन्हा एकदा अवंतर वाईट चेंडू येतोय तो रोहन यांच्या मार्फत. कुठेतरी आपल्या गोलंदाजीवर नियंत्रण मात्र ठेवावं लागेल रोहन याला आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी. तर पुन्हा एकदा रोहन तयार. समोर असलेला फलंदाज हेमंत गोरलेला चांगला फटका. रिव्हर्सची पद्धतीचा चेंडू भिरकावून दिला सीमेरेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघ मात्र पुढे जातोय. संघाची धावसंख्या होते ती 18. एक गडी बाद 18.
कुठेतरी वाटत होतं महेश मदने यांचा विकेट गेला, त्यानंतर धावा रोखल्या जातील, मात्र त्यानंतर आलेला चिन्मय याने आक्रमण सुरू केलं आणि त्याला साथ देत होतो. मात्र आता हेमंत गोरले चांगली खेळी म्हणावं लागेल दोन्ही फलंदाजांमार्फत आपल्या शिवांश इलेव्हन संघासाठी 54 धावांचा पाठलाग करताना दिसतो हा संघ, तो मात्र शिवांश इलेव्हन. तर पुन्हा एकदा रोहन तयार असेल, पंचांना उजव्या बाजूने गोलंदाजी करेल. राईट आर्म राऊंड विकेट समोर असलेला फलंदाज सलामीवीर हेमंत गोरले. आकुट टप्प्यात चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय. वन बाउन्स सीमारेषे पार 4 धावांसाठी. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार मारण्यामध्ये यशस्वी मात्र होते तो हेमंत गोरले. नक्कीच या मैदानामध्ये आपली छाप पाडताना दिसत होते हेमंत गोरले. एक मोठं नाव आहे रायगड टेनिसमध्ये ते हेमंत गोरले यांचं, आणि त्याच प्रकारे खेळ करताना मात्र दिसत होते हेमंत. चांगली फलंदाजी म्हणावं लागेल, चांगली खेळी आपल्या संघासाठी करत होते हेमंत. धावसंख्या मात्र होती तो 22. एक गडी बाद 22. दुसरं षटक चालू असताना तर पाहायचा आतापर्यंत अजूनही सूर गवसला नाही तो मात्र गोलंदाज रोहन यांना. एक चांगला गोलंदाज म्हणून त्याचं नाव आहे कामोट्यामध्ये. तर पाहायचा पुढचा चेंडू धडाक्यावर फलंदाज हेमंतला पुन्हा रिव्हर्सशिप मारण्याचा प्रयत्न. उजव्या हिष्टीचा भारता चेंडू जाणार हा, आणि हा एक चांगला चेंडू म्हणावा लागेल, निर्धाव चेंडू म्हणावा लागेल तो रोहन यांचा. सर्कलच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता रिव्हर्स पद्धतीचा तो हेमंत गोरल्यांचा प्रयत्न मात्र फसतोय. चेंडू मात्र जातो निर्धाव, आणि निर्धाव चेंडूने मात्र आपली षटकाची सांगता करतो तो मात्र रोहन. एक महागडे षटक म्हणावं लागेल ते रोहन यांचं. कुठेतरी धावा थांबवण्यासाठी कर्णधारांनी एक मोठी जबाबदारी मात्र दिली होती रोहन यांच्यावरती, परंतु ती तितकीशी काही पार पाडू शकला नाही तो मात्र रोहन, आणि त्याचा फायदा मात्र उठवला तर शिवांश इलेव्हनच्या फलंदाजाने. एका बाजूने चिन्मय तर दुसऱ्या बाजूने हेमंताने. चांगली खेळी आतापर्यंत पाहायला मिळते शिवांश इलेव्हन या संघाच्या बाजूने. आता मात्र येणारे 18 चेंडू आणि 32 धावांची गरज असेल. 18 चेंडू आणि 32 धावा. तर पाहायचं वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन येतो तो गोलंदाज राहुल पवार. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपलाय. एक गडी बाद झालाय महेश मदने यांच्या स्वरूपात. धावसंख्या होती 22, आणि आता इथून पुढे कुठेतरी धावा रोखण्याचा प्रयत्न मात्र असेल तर कर्णधार ॲडे यांचा, आणि त्यासाठीच की काय राहुल पवार याची निवड केली आहे तिसऱ्या षटकामध्ये. तर समोरमध्ये मत तेवढाच चांगला मोठा फलंदाज धडके फलंदाज आहे तो मात्र चिन्मय. तर पाहायचं आहे राहुल यांचा पहिला चेंडू ओव्हर द विकेट मारा करेल. आकुट टप्प्याचा चेंडूला भिरकावलेला स्ट्राईट ड्राईव्ह, चांगला फटका. ज्या चेंडूची वारंवार वाट बघत होताना चिन्मय त्याच प्रकार चेंडू त्याला मिळाला, आणि चेंडूला मात्र पाठवून दिले सीमारेषे भार 4 धावांसाठी. चांगली सुरुवात. पहिल्या चेंडूवरती मात्र स्वागत केले तर मात्र राहुल पवार यांचं. धावसंख्या मात्र होती 26. अतिशय सुरेख देखणा फटका पाहायला मिळाला तो चिन्मय यांच्या बॅटमधून. तर पाहायचं येणार चेंडू कशा प्रकारे हाताळेल तो मात्र राहुल पवार. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या ते राहुल पवार यांचा. पुढचा चेंडू रिव्हर्सशिप करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी प्रयत्न मात्र फसतोय तो चिन्मय यांचा, आणि चेंडू मात्र जातो निर्धाव. कुठेतरी कमबॅक करताना दिसतो राहुल पवार. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर चेंडू मात्र जातो निर्धाव. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल ती राहुल पवार याला आपल्या संघासाठी. वारंवार कुठेतरी बीट करावं लागेल फलंदाजांना. मोठ्या फटकापासून वंचित ठेवावं लागेल ते शिवांश इलेव्हन संघाच्या खेळाडूंना, तरच कुठेतरी संघाला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकतात ते संकेत इलेव्हन संघाचे खेळाडू. तर पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राहुल पवार. समोर असलेला फलंदाज चिन्मय. फुलटा प्रकार चेंडू होता, डाव्या भारचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फसतोय. त्या ठिकाणी एक, मला वाटतं हा खराब चेंडू. अवंत धावाने 1 धाव तो मात्र नक्की मिळते. एका धावाने संघाची धावसंख्या मात्र होता येते 27. कुठेतरी लाईन भरकटताना दिसतो तो राहुल पवार. आतापर्यंत एक चौकार आला त्यांच्या षटकामध्ये, आणि आता हा एक निर्धाव चेंडू, माफ करा
खराब चेंडू, त्याच्या आधी चेंडू टाकलेला होता तो निर्धाव होता. तर पुन्हा एकदा आता मात्र राईट ऑन राऊंड विकेट मारा करेल तो चिन्मय यांना. जोरदार फटका मारलाय लॉंग ऑनच्या दिशेने. चेंडू मात्र आता 6 धावांसाठी खणखणीत षटकार. मी याआधीच बोललेलो चिन्मय साळुंके एक मोठा फलंदाज, धडाकेबाज फलंदाज म्हणून त्याचं नाव आहे कामोठे नगरीमध्ये ना. आपलं आक्रमक पवित्र दाखवताना दिसतोय तो मात्र चिन्मय. चांगली फलंदाजी आतापर्यंत चिन्मय यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या मात्र होती 33. चांगली फलंदाजी चिन्मय यांची. एक हाती सामना जिंकून देण्याचा पूर्णपणे प्रयत्न मात्र असेल तो चिन्मय यांचा. तर कुठेतरी थांबावं लागेल ते राहुल पवार याला, ते चिन्मयाला. पायाचा फुटचा चेंडू कशा प्रकारे गोलंदाजी करेल तो चिन्मयाला. फुलटा प्रकारे चेंडू प्यायला सुट केलं. आता म्हणजे चेंडू थांबणार नाही. चेंडू मात्र जातो जमिनीला गुरगुरला तर 4 धावांसाठी. सलग 2 चेंडूवरती 2 मोठे फटके मात्र येतात राहुल पवार यांच्या गोलंदाजीवरती. संघाची धावसंख्या होती 37. तिसरे षटक चालू असताना आपण पाहतोय शिवांश शिलवण या ठिकाणी 54 धावांचा पाठलाग करतोय आणि आता पण धावसंख्या झालंय ते 1 गडी बाद 37. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राहुल यांचा. समोर धडाकेबाज फलंदाज चिन्मय. चांगला चेंडू खोलवर पडत चेंडूला मात्र खोदून काढलाय. त्या ठिकाणी 1 धाव तो मात्र नक्की मिळणार. एका धावेवर समाधान मानलं लागेल दोन्ही फलंदाजांना. या ठिकाणी आपण पाहायचं एक सुवर्ण संधी. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला ग्लिस्टर ब्लास्टर संघाचे सर्वसेवा ओनर सचिनजी लवाण यांच्याकडून प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला कॅप दिली जाईल. याची प्रत्येक खेळाडूने नोंद घ्यायची. या ठिकाणी प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला कॅप परिधान केली जाईल माननीय श्री सचिन लवाण सर यांच्या मार्फत. तर पायचा पुढचा चेंडू पुन्हा राहुल पवार यांचा. स्वीप करण्याचा प्रयत्न होता हेमंत गोरणे यांचा. प्रयत्न मात्र फर्स्ट बॅटची कडा लागून चेंडू मात्र जातोय फायनलच्या दिशेने. एक झेल मात्र होतं या ठिकाणी. संघाला मिळाला दुसरा धक्का. प्रत्येकी विकेटला 200 रुपये. पंकजकडून पण 200. हा नाही पंकज घाडगे आणि रोहन पाटील 200 दोघांना. रोहन पाटील ना रे. रोहन पाटील आणि पंकज घाडगे पकडली रे पुन्हा दुर्वान. तर या ठिकाणी संकेत देसाई या संघाचे ओनर संकेत देसाई यांनी स्वतः गोलंदाजी करून जर विकेट मिळवला तर पंकज घाडगे आणि रोहन पाटील यांच्याकडून प्रत्येकी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर संकेत देसाई यांनी जर विकेट घेतला आपल्या गोलंदाजीवरती तर मात्र पंकज घाडगे आणि रोहन पाटील यांच्याकडून प्रत्येकी 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. नक्कीच याची नोंद घ्यायची संकेत देसाई सरांनी. तर पाहायचं या ठिकाणी या आधीच्या षटकामध्ये एक मोठा धक्का मात्र बसला होता. तो शिवांश शिलवण संघाला हेमंत गोरले स्वतः कर्णधार माघारी परतताना दिसला आहेत आणि त्याच्यानंतर मात्र त्यांची जागा भरून काढण्यासाठी येतात नवीन फलंदाज जय पाटील. रायगडमधले आणखी एक मोठं नाव आपण नेहमीच पाहत असतो 40+ मॅच आणि प्रत्येक 40+ मोठमोठ्या मॅचमध्ये खेळताना दिसतो तो हा खेळाडू. तेच म्हणजे जय पाटील. एक आक्रमक असा फलंदाज पूर्ण रायगडमध्ये ज्याचं नाव आहे तोच फलंदाज जय पाटील. आणि आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं चौथं षटक घेऊन मात्र येतात एक चतुर गोलंदाज अनुभवी असे गोलंदाज रवी कडू. तर पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाजी करतील ते रवी कडू. समोर मात्र आक्रमक असा फलंदाज आहे तो चिन्मय साळुंके. तर पहिला चेंडू फेस करेल चिन्मय तो रवी दादांचा. नक्कीच एक मोठं आव्हान असेल ते चिन्मयाला रविदादांसमोर. पहिला चेंडू फुलटा प्रकार चेंडू उजव्या भारचा चेंडू आणि हा खराब चेंडू आणि खराब चेंडूने मात्र आपल्या गोलंदाजीला सुरुवात करताना दिसत आहेत ते मात्र रविदादाकडून एक आवंत धाव मिळते या ठिकाणी. आता मात्र चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळते रविदादा यांच्याकडून. एक धाव तो मात्र नक्की धावून काढतात दोन्ही फलंदाज आणि तेवढंच चांगलं छत्रछाया होताना दिसतंय त्या ठिकाणी.
विजय राणा यांच्या मार्फत एका धावावर मात्र समाधान मानावं लागेल. एका धावाने संघाची धावसंख्या होते ती 40. येणारे 11 चेंडू आणि 14 धावा. येणारे 11 चेंडू आणि 14 धावा. तर प्रथमतः स्ट्राईकला खेळतील ते जय पाटील. पाहायचंय दोन्ही फलंदाज गोलंदाज आमने सामने. पहिला चेंडूला भिरकावून दिलं. त्या ठिकाणी पाहायचं झेल होतोय का, आणि झेल मात्र बाद होता. जय पाटील संघासाठी कोणतीही भरी कामगिरी न करता तंबूचा रस्ता मात्र पकडतात जय पाटील. आणखी एक मोठा मासा मात्र गळायला लागतो तो संकेत 11 या संघाच्या बाजूने. संघाला मिळालेला हा तिसरा धक्का ते मात्र जय पाटील यांच्या मार्फत. आता मात्र येणारे 10 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल. अतिशय सुरेख सुरुवात म्हणायला लागेल ती आपल्या गोलंदाजी मार्फत रविदादा कडू यांची. आणि 10 चेंडू 14 धावांची गरज असताना आत्ता मात्र मैदानात दाखल होतात स्वतः संघाचे मालक दीपक शिंदे. एक मोठी जबाबदारी असेल आपल्या संघासाठी, मोठ्या खेळीची गरज असेल आपल्या संघासाठी ती मात्र दीपक शिंदे यांच्या वरती. तर तेवढाच मोठा गोलंदाज मात्र त्यांच्यासमोर आहे ती रविदादा कडू. दादांचा पुढचा चेंडू आकुटाबे चेंडूला भिरकावून दिला. त्या ठिकाणी पाहायचं चेंडू हवेमध्ये. एक धाव तर धावून पूर्ण करतात. क्षेत्ररक्षक झेल खाली होते. मला वाटतं लगोपाठ 2 चेंडूवरती 2 गडी बाद करण्याची होत रविदादा कडू. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते रविदादा कडू यांच्या मार्फत. या आधी चेंडूवरती जय पाटील सारख्या मोठ्या खेळाडूला तंबूचा रस्ता दाखवला होता. त्यानंतर मात्र पुन्हा एक मोठा फलंदाज होता तो मात्र दीपक शिंदे. तो पण माघारी परताना दिसतोय. कुठेतरी संघाची मोठी जबाबदारी घेऊन मैदानामध्ये दाखल होताना दिसले होते ते रविदादा कडू. आणि त्याची जबाबदारी मात्र पाडताना दिसत आहेत ते रविदादा. संघाला भरीव अशी कामगिरी करून देताना दिसत आहेत ते रविदादा कडू. नक्कीच सामना अतितटीचा होणार यामध्ये काही शंका नाही. तर पाहायचंय दीपक शिंदे यांची जागा घेण्यासाठी आलाय तो एक डावकुराचा फलंदाज, एक यंगस्टर खेळाडू प्रथमेश साळुंके. या फलंदाजामध्ये पण मोठमोठे फटकेबाजी मारण्याची क्षमता आहे. आणि त्यासाठीच की काय स्वतः कर्णधार हेमंत गोरले यांनी त्याची वर्णी लावली. वरच्या क्रमांकावर पाठवताना दिसतो तो प्रथमेश साळुंके याला. आणि या ठिकाणी मात्र हॅट्रिकची नामी संधी आहे ती मात्र रविदादा कडू याला. सलग 2 चेंडूवरती 2 मोठे फलंदाज बाद करण्यात यशस्वी झाले ते रविदादा. आणि पाहायचं हॅट्रिक होते का. या KPL 2025 पर्वत 4 मधली पहिली हॅट्रिक रविदादा यांच्या नावे होते का पाहायचंय. जोरदार फटका त्या ठिकाणी झेल होतो का पाहायचंय. ॲडी कांबळेला एक नामी संधी होती. झेल काही घेऊ शकला तेवढं खराब क्षेत्ररक्षण रुद्राक्षांच्या मार्फत. ज्या ठिकाणी चेंडू निर्धाव जाणार होता त्या ठिकाणी एकदा बघता मला वाटतं एक छोटी धाव. ॲडी कांबळे यांचं एक आशिक क्रिकेट पाहायला मिळतं या ठिकाणी. ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती त्या ठिकाणी 2-2 धावा प्राप्त होतात ते मात्र शिवा संघाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली रविदादा यांच्या मार्फत. मात्र तेवढी साजेशी मात्र साथ मात्र मिळत नाही क्षेत्ररक्षकांकडून. ज्या ठिकाणी चेंडू निर्धाव जाणार होता त्या ठिकाणी 2 धावा अतिशय चपळाने पळून काढले दोन्ही फलंदाजांनी. एका बाजूने चिन्मय तर एका बाजूने प्रथम ह्याने. तर पाहायचा पुढचा येणारा चेंडू कशा प्रकारे असेल तो रविदादांचा. समोर मात्र असेल एक नौका फलंदाज, एक यंगस्टर म्हणून त्याची ओळख आहे तो मात्र प्रथमेश साळुंके. 8 चेंडू आणि 12 धावा. पुढचा चेंडू जोरदार फटका मारला त्या ठिकाणी एक धाव तर नक्कीच मिळणार. पाहायचंय तेवढं चांगले क्षेत्र होतं. दुसऱ्या धावसाठी धावतायत ना मला वाटतं या ठिकाणी धावचीची संधी आणि फलंदाज मात्र बाद. अतिशय घाई करताना दिसत आहे तो मात्र दोन्ही फलंदाज. कोणत्याही प्रकारची घाई करायची गरज नव्हती या ठिकाणी प्रथमेश आणि चिन्मयाला. मात्र त्या ठिकाणी धावा जमवण्याच्या नादा मात्र आपली विकेट गमावू लागते ते मात्र प्रथमेशाला. संघाला मिळाला हा 5वा धक्का प्रथमेश यांच्या स्वरूपात. आता मात्र कुठेतरी एक वेगळं वळण लागतं ते मात्र सामन्याला.
कुठेतरी वाटत होतं ज्यावेळी चिन्मय आणि हेमंत गोरले फलंदाजी करत होते एक तर्फी सामना आपल्या संघासाठी खेचून आणतील, त्यानंतर मात्र रवी दादाने कुठेतरी खेळीला एक वेगळं वळण दिलं आणि आता मात्र सामना पोहोचतोय तर मात्र सात चेंडूने 11 धावा, 7 चेंडूने 11 धावा असं समीकरण असेल तर प्रथमेश यांची जागा घेण्यासाठी येतोय तो आणखी एक डावकुराचा फलंदाज सुहास वांगणकर. हा एक असं मोठा फलंदाज आहे रायगडमध्ये, त्याचं पण एक मोठं नाव आहे, एक ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये ज्याला ओळखला जातं तोच हा फलंदाज. आता मात्र येतो शिवान शिलव यांच्या बाजूने सुहास वांगणकर. मोठी जबाबदारी असेल संघासाठी ते सुहास यांच्यावरती. समोर गोलंदाज मात्र आहे एक महान असा गोलंदाज रविदादा कडू. जोरदार फटका मारलाय, लॉंग ऑफच्या दिशेने झेल होतो का पाहिजे तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण ऋषी धनावड्याच्या मार्फत. तोपर्यंत 2 धावा मात्र पाहायचंय, दोन धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. अतिशय चांगलं रनिंग द विकेट बिटवीन विकेट म्हणायला लागेल दोन्ही फलंदाजामध्ये. चित्त्याची धाव या 2 धावांना सांगा धावसंख्या मात्र होते ती 45. या ठिकाणी संकेत देसाई यांना नामी संधी. जर त्याने आपल्या षटकामध्ये जर प्रत्येक विकेट घेतला तर प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पंकज घाडगे आणि रोहन पाटील यांच्या मार्फत. तर पाहायचंय येणारे 6 चेंडू आणि 9 धावा, येणारे 6 चेंडू आणि 9 धावा. दोन्ही बाजूने झुकलेला हा सामना, पाहायचा कोणत्या बाजूने सामना झुकतोय. शेवटचे 6 चेंडू बाकी असतील आणि 6 चेंडूमध्ये 9 धावा रोखायच्या आहेत. ते मात्र संकेत 11 संघाला. बॉलर कोण आतापर्यंत शिवान शिलवण या संघाच्या वतीने आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन एका बाजूने किल्ला लढवताना दिसतोय चिन्मय साळुंके. वैयक्तिक 28 धावांवरती खेळताना दिसतोय. चांगली खेळी आतापर्यंत पाहायला मिळाली चिन्मय साळुंके यांच्या मार्फत. 28 या धावसंख्येवर खेळतोय तो वैयक्तिक चिन्मय साळुंके. तर गोलंदाज येतोय दुर्वांश. 6 चेंडूमध्ये 9 धावा रोखण्यासाठी मोठी जबाबदारी कर्णधारांनी दिली ती दुर्वांश यांच्यावरती. तर पहिला चेंडू राईट आर्म वरती विकेट मारा करेल. अकुटापे चेंडूला भिरकावून दिलाय फाय लेगच्या दिशेने. चेंडू मात्र जातं सीमेरेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आता मात्र थांबताना दिसत नाही तो मात्र चिन्मय साळुंके. आक्रमक पवित्र ज्याने पहिला चेंडू पासून घेतलं होतं तेच रूप आतापर्यंत पाहायला मिळतं ते चिन्मय साळुंके यांचं. प्रत्येक चेंडूवर आक्रमण करताना दिसतो चिन्मय साळुंके आपल्या संघासाठी. आता मात्र 5 चेंडू आणि 5 धावा, 5 चेंडू आणि 5 धावा. माफ करा, गोलंदाज नेम अस्मित. 5 चेंडू 5 धावा. या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी होती. या ठिकाणी आमचा लक्ष या ठिकाणी स्क्रीनवरती तिसरं पंच लक्ष ठेवून आहे स्क्रीनवरती. पुढचा चेंडू अस्मित यांचा. पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलंय आणि विजय षटकार म्हणायला लागेल तो चिन्मय साळुंके यांचा. सेलिब्रेशन वेगळ्या पद्धतीने आपल्या अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन करताना दिसतोय तो मात्र चिन्मय साळुंके. ज्या फलंदाजाने आपल्या संघाची जबाबदारी खांद्यावर घेऊन आलेल्या मैदानामध्ये त्याच फलंदाजाने एक हाती विजय मिळवून दिलाय तो आपल्या शिवशिलवण संघाला. आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल करण्यात या ठिकाणी दोन्ही संघ